लोकसभा निवडणूक सुरू असतानाच काँग्रेसमधली अंतर्गत धुसफूस बाहेर यायला लागली आहे. निवडणूक सुरू होण्यापूर्वी काँग्रेसला धक्के बसले होते. हे धक्के अजून थांबले नसून आणखी हादरे बसणार की काय असं चित्र सध्या दिसतंय. लोकसभा उमेदवारीवरून माजी मंत्री नसीम खान नाराज आहेत. आपली नाराजी त्यांनी थेट अध्यक्षांना पत्र लिहून व्यक्त केली. काँग्रेस पक्षात मुस्लिम नेत्यांची नाराजी वरचेवर वाढताना दिसून येते. आधी बाबा सिद्दीकी, मग माजी मुख्यमंत्री AR अंतुले यांचे जावई मुश्ताक अंतुले यांनी पक्ष सोडला. आता माजी मंत्री मोहम्मद आरिफ उर्फ नसीम खान काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल. पण या वादाची पार्श्वभूमी काय आहे? उमेदवारीवरून असणारी नाराजी उघडपणे जाहीर करून नसीम खान यांना कोणता संदेश द्यायचा आहे? काँग्रेस पक्षात मुस्लिम खरंच नाराज आहेत का? सविस्तर जाणून घेऊयात. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईव्ह हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. मोहम्मद आरिफ उर्फ नसीम खान हे काँग्रेसमधले जुने नेते आहेत. उत्तर मध्य मुंबईतून लोकसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक होते, पण त्यांना तिकीट मिळालंच नाही. वर्षा गायकवाड यांना इथून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, मला काँग्रेस पक्षाकडून 2 महिन्यांपूर्वी सांगण्यात आलं होतं की तुम्ही मुंबईच्या उत्तर मध्य मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करा. मी तिकीट मागितलेलं नाही, मात्र शेवटच्या क्षणी तिकीट दुसऱ्याला देण्यात आलं. मला याबद्दल राग आणि दुःख दोन्हीही आहे. नसीम खान यांनी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी म्हटलंय, लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यातल्या स्टार प्रचारकांच्या यादीत माझा समावेश केल्याबद्दल धन्यवाद. पण मला कळवायचे की मी 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या टप्प्यासाठी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करू शकणार नाहीये. लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी एकाही ठिकाणी मुस्लिम उमेदवाराला महाविकास आघाडीनं जागा दिलेली नाहीये. याचा परिणाम काँग्रेस आणि महाविकासच्या मतदारांवरती होणार आहे. याचा परिणाम सध्याच्या लोकसभा निवडणुकीवर देखील होणार आहे. आपल्याला आधी निवडणुकीची तयारी करायला सांगितलं होतं, पण ऐनवेळी दुसऱ्याच उमेदवाराला तिकीट देण्यात आलं. त्यामुळे मुस्लिम समाज प्रचंड नाराज झालाय. मीही काँग्रेसवर नाराज आहे. तुम्हाला निवडणुकीत मुस्लिम समाजाची मतं हवीत, मग प्रतिनिधित्व का नको असा सवाल नसीम खान यांनी आपल्या पत्रातून मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसला केलेला आहे. नसीम खान यांचा समावेश काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये आहे. पहिल्या 2 टप्प्यात त्यांनी प्रचारही केला, पण आता पुढच्या टप्प्यात आपण प्रचार करणार नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. समाजाची जी भावना आहे त्याप्रमाणे आपण स्टार प्रचारक पदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटले. नसीम खान यांना डावलल्यानं आता त्यांना इतर पक्षाकडून ऑफर्स देखील यायला लागलेल्या आहेत. MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांना ऑफर दिलेली आहे, पण नसीम खान यांनी अशा कुठल्याही ऑफरवर बोलणार नसल्याचं स्पष्ट केलंय. काँग्रेसनं आतापर्यंत आपल्याला महाराष्ट्रच नाही तर पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात, गोवा, कर्नाटक, तेलंगणा अशा विविध राज्यांमधली जबाबदारी सोपवली होती. ती आपण प्रामाणिकपणे सांभाळली याची आठवण त्यांनी पक्षाला करून दिलेली आहे. तिकीट वाटपामध्ये मुस्लिमांना डावलल्याची भावना तर आहे. मुस्लिमांबाबतच्या या उदासीनतेचा फायदा ओवेसी किंवा प्रकाश आंबेडकर यांच्यासारखे नेते घेऊ शकतात. याचा विचार हायकमांडनं करायला हवा अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. महत्वाचं म्हणजे आपण काँग्रेसचे कर्मठ कार्यकर्ता असल्याचं सांगायला देखील ते विसरले नाहीत. वर्षा गायकवाड ज्यांना आता उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्या आपल्याला बहिणीसारख्या आहेत. नाराजी त्यांच्यावरती नाहीच आहे, नाराजी आहे ती धोरणावर. काँग्रेसला राज्यात एकही मुस्लिम उमेदवार का देता आला नाही हा आपला सवाल असल्याचं नसीम खान म्हणाले. नसीम खान यांनी मांडलेले मुद्दे बघता खरंच मुस्लिम समाज किंवा काँग्रेसमधले मुस्लिम नेते नाराज आहेत का असा प्रश्न विचारावा लागेल. व्हिडिओच्या सुरुवातीला जे मी सांगितलं तसं आधी बाबा सिद्दीकी जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
त्यांनी निवडणुकीआधी पक्षाचा हात सोडला. अर्थात त्यांनी पक्षावर काहीही भाष्य केलं नाही, पण त्यांची पक्षावरती नाराजी होती. माजी मुख्यमंत्री आर अंतुले यांचे जावई मुश्ताक अंतुले यांनी काँग्रेस पक्ष सोडला. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दीकी हे काँग्रेसमध्ये आहेत, पण तेही पक्षात फारसे खुश आहेत असं दिसत नाही. अल्पसंख्याकांबाबतचा दृष्टिकोन जसा असायला हवा तसा नाही, असा त्यांचा बोलण्याचा रोख आहे. ही तर झाली चर्चेतली नावं. आता निवडणुकीच्या दरम्यान आणखी किती नेते किंवा कार्यकर्ते समोर येतात, त्यावर काँग्रेसची काय भूमिका राहणार आहे हे पाहावं लागेल. ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.